Hello dear students, today we are going to learn and understand how to solve miscellaneous exercise 1 from class 8 mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 59 आणि 60 वर miscellaneous exercise 1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 17 क्वेश्चन्स आहेत. चला तर मग लगेचच फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला चूज करायला सांगितलेले आहे. सो फर्स्ट आहे इन क्वाड्रिलॅटरल PQRS मेजर ऑफ अँगल P इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल R 108 डिग्री मेजर दिलेले आहे. त्यानंतर दिलेला आहे मेजर ऑफ अँगल Q इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल S आणि मेजर दिलेले आहे 72 डिग्री. स्टेट विच पेअर ऑफ साइड्स ऑफ दोज गिवन बिलो इज पॅरलल. इथे खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन्स मध्ये साइड्सचे पेअर्स दिलेले आहेत आणि कोणते पेअर पॅरलल आहे ते ओळखायला सांगितलेले आहे. आता हे पहा, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेले आहे, क्वाड्रिलॅटरल PQRS मध्ये अँगल P आणि अँगल R 108 डिग्रीचे दिलेले आहेत. त्यानंतर अँगल Q आणि अँगल S 72 डिग्रीचे दिलेले आहेत. याचाच अर्थ हे जे अँगल्स दिलेले आहेत, अँगल P अँगल R हे कसे आहेत तर अपोजिट अँगल्स आहेत आणि त्यांचे सेम मेजर दिलेले आहे म्हटल्यावर ते कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल मेजरचे आहेत. त्याचबरोबर अँगल Q आणि अँगल S हे सुद्धा अपोजिट अँगल्स येणार आणि त्यांचे मेजर सुद्धा 72 डिग्री दिलेले आहे. याचाच अर्थ हे दोन्ही अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल मेजरचे आहेत. म्हटल्यावर क्वाड्रिलॅटरल PQRS कशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करता येणार आहे, एक रफ फिगर मध्येच आपण ड्रॉ करून पाहायचं आहे. हे पहा, PQRS अँगल P 108 डिग्री, त्याचा अपोजिट अँगल R जसे की आपण आता डिस्कस केलं. अँगल Q त्याचा अपोजिट अँगल S आणि हे जे अपोजिट अँगल्स दिलेले आहेत ते कसे दिलेले आहेत, कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. आणि आपल्याला काय विचारलेले आहे, साइड्सच्या पेअर्स पैकी कोणता पेअर पॅरलल आहे असा क्वेश्चन आहे. सो फर्स्ट ऑप्शन दिलेले आहे साइड PQ अँड साइड QR. आता इथे रीड केल्याच तुम्हाला समजायला हवं की हा जो पॉइंट Q आहे तो दोन्ही साइड्स मध्ये सेमच आहे. याचाच अर्थ या ज्या दोन साइड्स आपण ड्रॉ केलेल्या आहेत त्या पॉइंट Q वर इंटरसेक्ट होणार आहेत. हे पहा, समजून घ्या. PQ कुठे येणार आहे, PQ आणि QR पॉइंट Q वर इंटरसेक्ट होत आहेत. म्हणजेच या पॅरलल असणार आहेत का, तर अर्थातच नाही, हो की नाही. त्यानंतर पेअर दिलेला आहे साइड PQ आणि साइड SR. सो या ज्या दोन साइड्स आहेत त्या दोन साइड्स मध्ये कोणताच पॉइंट सेम नाहीये, हो की नाही. जसे की इथे पॉइंट Q हा सेम होता, ऑप्शन नंबर बी मध्ये कोणताच पॉइंट हा सेम नाहीये. याचाच अर्थ या दोन्ही ज्या साइड्स दिलेल्या आहेत त्या पॅरलल असू शकतात. तर हे पहा, PQ आणि SR हे पहा अपोजिट साइड्स आहेत आणि या कशा आहेत, पॅरलल आहेत. सो ऑप्शन नंबर बी is the correct option. Okay, PQ parallel to SR as opposite sides of a parallelogram are parallel. आता हे जे दोन ऑप्शन्स शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा एकदा क्रॉस चेक करून पाहूयात. साइड SR अँड साइड SP, इथे पण पहा पॉइंट S दोन्हीकडे कॉमन आहे. याचाच अर्थ पॉइंट S वर या दोन्ही साइड्स इंटरसेक्ट होणार आहेत. हे पहा, अशा प्रकारे काय दिलेलं आहे, SR आणि SP पॉइंट S वर इंटरसेक्ट होत आहेत. या दोन्हीही ऍडजसंट साइड्स आहेत पण पॅरलल आहेत का, तर नाही, पॅरलल नाही आहेत. त्यानंतर ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे साइड PS आणि PQ पॉइंट P हा कॉमन आहे दोन्ही साइड्स मध्ये. म्हटल्यावर इथे पॉइंट P वर ह्या दोन्ही साइड्स इंटरसेक्ट होत आहेत. याचाच अर्थ या दोन्ही साइड्स पॅरलल नाहीयेत. सो या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही ओरली सुद्धा अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला अशी डायग्राम्स ड्रॉ करूनच पाहायला हवं असं काही नाही. थोडासा विचार केला की तुम्हाला सुद्धा ओरली लगेचच आन्सर्स देता येणार आहेत, त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे. हे पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो देम. हे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते व्यवस्थित रीड करायचे आहेत, समजून घ्यायचं आहे की स्टेटमेंट्स मध्ये काय दिलेलं आहे आणि करेक्ट जे अल्टरनेटिव्ह आहे इथे खाली ते आपल्याला चूज करायला सांगितलेले आहे. करेक्ट स्टेटमेंट जे आहेत ते चूज करायला सांगितलेले आहे. सो चला, फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेले आहेत, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. सगळ्यात आधी रेक्टँगल दिलाय, लक्षात आलं. त्यानंतर रेक्टँगलचे डायगोनल्स आपल्याला माहित आहे की रेक्टँगलचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल मेजरचे असतात. ते बायसेक्टही करतात हेही माहिती आहे, पण ते परपेंडिक्युलर असतात का, आठवतंय का तुम्हाला, रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज आठवत आहेत का. हे पहा,
हा आहे रेक्टँगल, या रेक्टँगल मध्ये AC आणि BD हे काय आहेत, डायगोनल्स आहेत आणि हे एकमेकांना पॉइंट E वर बायसेक्ट करतायत याचाच अर्थ आता इथे डायगोनल AC चे 2 इक्वल तुकडे तयार झालेले आहेत, त्याचबरोबर डायगोनल BD चे सुद्धा 2 इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. पण ते एकमेकांना बायसेक्ट करतायत का, पण ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का, परपेंडिक्युलर म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय का, तर नाही. ओके नाही म्हटल्यावर हे जे फर्स्ट स्टेटमेंट दिलेले आहे ते रॉंग स्टेटमेंट आहे. त्यानंतर ना नेक्स्ट पाहूयात डायगोनल्स ऑफ अ रोम्बस. आता रोम्बसचे डायगोनल्स लक्षात घ्या, रोम्बस आठवला का, असा असतो रोम्बस. रोम्बसचे डायगोनल्स काय असतात असं दिलं त्यांनी, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. सो असतात का, रोम्बसचे डायगोनल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, त्याचबरोबर ते बायसेक्ट सुद्धा करतात एकमेकांना आणि परपेंडिक्युलर सुद्धा असतात. इथे हे पहा 90 डिग्रीचे अँगल्स फॉर्म होत असतात. सो पुन्हा एकदा जरा रिवाइज करूया प्रॉपर्टीज. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, अपोजिट अँगल्स रोम्बसचे कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर ना डायगोनल्स बायसेक्ट अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस, रोम्बसचे डायगोनल्स काय करतात, अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. आता इथे हा डायगोनल EG आहे, डायगोनल EG मुळे अँगल G चे 2 इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. हे पहा इथे हा अँगल G आहे की नाही, त्याचे 2 इक्वल तुकडे झालेले आहेत. एक अँगल तयार झालेला आहे HGE आणि दुसरा अँगल EGF आणि हे दोन्ही कसे झालेले आहेत, इक्वल तयार झालेले आहेत, इक्वल मेजरचे तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे अँगल F चे सुद्धा डायगोनलमुळे काय होतात, 2 तुकडे फॉर्म होत असतात. त्याचप्रमाणे अँगल E चे आणि अँगल H चे सुद्धा होत असते. थर्ड प्रॉपर्टी, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. त्यामुळे जेव्हा आता तुम्ही एक्झामला जाल तेव्हा या चॅप्टर मधील सगळे जे आपले क्वाड्रिलेटर्स आहेत त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लर्न करून जायच्या आहेत. कोणतीच प्रॉपर्टी तुम्ही शिल्लक ठेवायची नाहीये, सगळ्या प्रॉपर्टीज खूप इझी आहेत. तुम्ही सगळे व्हिडिओज एकदा पाहून घ्या, तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीज क्लिअर होऊन जाणार आहेत, तुम्हाला कन्फ्युजन कुठेही राहणार नाही. सो सेकंड स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. थर्ड स्टेटमेंट काय दिलेले आहे, डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. आता पॅरलेलोग्राम दिलेला आहे इथे आणि त्याचे डायगोनल्स काय काय असतात, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात असं दिलेलं आहे. सो पॅरलेलोग्राम कसा असतो, तर अशा प्रकारे असतो पॅरलेलोग्राम. त्याच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, बरोबर. त्याचप्रमाणे त्याचे जे अपोजिट अँगल्स असतात ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. जे डायगोनल्स असतात ते बायसेक्ट करतात एकमेकांना, पण ते परपेंडिक्युलर नसतात. सो हे जे थर्ड स्टेटमेंट दिलेले आहे ते इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. फोर्थ स्टेटमेंट पाहूयात, डायगोनल्स ऑफ अ काइट बायसेक्ट इच अदर. काइटचे डायगोनल्स आठवले का, काइट कसा असतो शेप, तर हे पहा अशा प्रकारचा असतो ना काइट, आणि त्याचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट नाही करत, फक्त एक जो डायगोनल आहे तोच बायसेक्ट होतो. आता इथे या काइट मध्ये काइट ABCD मध्ये AC हा एक डायगोनल आहे, तर BD हा एक डायगोनल आहे. डायगोनल BD मुळे डायगोनल AC बायसेक्ट होत आहे. फक्त एकच डायगोनल बायसेक्ट होतोय, दोन्हीही डायगोनल्स बायसेक्ट होत नाहीत. एकदा पुन्हा प्रॉपर्टी समजून घेऊयात. 2 pairs of adjacent sides are congruent. adjacent sides congruent असतात AB, BC. त्याचप्रमाणे AD is congruent to side DC. 1 pair of opposite angles is congruent. अपोजिट अँगल्स पैकी फक्त 1 पेअर कॉन्ग्रुएंट असतो, तर कोणता, तर हे पहा अँगल A आणि अँगल C हेच इक्वल मेजरचे असतात. अँगल B आणि अँगल D हे इक्वल मेजरचे नसतात. सो इथे तुम्हाला हे जे फोर्थ स्टेटमेंट दिलेले आहे ते व्यवस्थित समजले का. डायगोनल्स ऑफ अ काइट बायसेक्ट इच अदर, एकमेकांना बायसेक्ट करत नाहीत काइटचे डायगोनल्स, फक्त एकच डायगोनल हा बायसेक्ट होत असतो काइट मध्ये. सो हे जे स्टेटमेंट दिलेले आहे ते इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. सो चला आता इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते एकदा रीड करूयात आणि करेक्ट ऑप्शन कोणता आहे ते पाहूयात. सो ए ऑप्शन आहे, स्टेटमेंट 2 and 3 आर ट्रू. 2 and 3 ट्रू आहे का, नाही, फक्त 2 नंबरचा ऑप्शन ट्रू आहे. सो हे तर आन्सर येणार नाही. त्यानंतर बी दिलेला आहे, ओनली स्टेटमेंट 2 इज ट्रू. येस, हे जे सेकंड स्टेटमेंट दिलेले आहे तेच फक्त ट्रू आहे, बाकीचे स्टेटमेंट सगळे रॉंग आहेत ते आपण पाहिलेले आहे. आता
ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. सो हे नेक्स्ट ऑप्शन्स रीड करण्याची काहीच गरज नाहीये. तरी पुन्हा एकदा रीड करून पाहूयात काय काय दिलेलं आहे. सेकंड अँड फोर्थ आर ट्रू. सेकंड अँड फोर्थ नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. डी ला काय दिलेलं आहे, 1, 3, 4 आर ट्रू. 1, 3, 4 हे ट्रू आहेत का, नाही, रॉंग आहेत. सो हे सुद्धा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ क्यूब ऑफ 19 इज इक्वल टू 6859, फाइंड क्यूब रूट ऑफ 0.006859. आता क्यूब रूट कसा फाइंड आउट करायचा हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. चॅप्टर नंबर 3 प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये आपण अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. बरीच मुलं काय करतात, हे असं रॅडिकलचं साइन पाहिलं की घाबरून जातात आणि त्यांना असं वाटतं की अरे बापरे हे काहीतरी कठीण आहे. पण अजिबात कठीण नाहीये, खूप इझी आहे. हे पहा, हा क्वेश्चन ऍज इट इज आपण राईट करून घेतला आणि सध्या हे जे रॅडिकलचं साइन दिलेलं आहे की नाही, क्यूब रूटचं साइन, ते आपण विसरून जाऊयात आणि या साइनच्या आतमध्ये जो डेसिमल फॉर्म दिलेला आहे त्यालाच ऑब्झर्व करूयात. आता हा डेसिमल फॉर्म समजून घेण्यासाठी आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात, कारण इथे खूप सारे डिजिट्स आहेत. सो इथे एक छोटंसं एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, 0.23 याला आपण रॅशनल फॉर्म मध्ये कशा प्रकारे राईट करतो, तर हे पहा, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, तर 1 and 2 डिजिट्स आहेत. मग आपण काय करतो, न्यूमरेटर मध्ये विदाउट डेसिमल पॉइंट जे डिजिट्स आहेत ते ऍज इट इज राईट करतो, 0, 2, 3. आणि आता इथे डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट्स आहेत की नाही, म्हटल्यावर डिनॉमिनेटर मध्ये 1 वर किती झिरोज देतो आपण, 2 झिरोज. आठवलं का, हे पहा. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. 0.007 हे कशा प्रकारे राईट करणार, तर न्यूमरेटर मध्ये डेसिमल पॉइंट न देता ऍज इट इज आपण राईट करून घेतलं. आता डिनॉमिनेटर मध्ये काय राईट करणार, 1 वर किती झिरोज देणार, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, तर 3 डिजिट्स आहेत, हो की नाही, म्हटल्यावर 1 वर 3 झिरोज आपण देतो. सो किती झालं, डिनॉमिनेटर मध्ये 1000. आता हे पहा, न्यूमरेटर मध्ये 7च्या आधी जे झिरोज आहेत त्यांची काही व्हॅल्यू आहे का, काहीच व्हॅल्यू नाहीये, हो की नाही. मग ते झिरोज नाही राईट केले, नुसता 7 राईट केला तरीही चालतो, हो ना. सो हे पहा, अशाच प्रकारे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. सध्या हे जे रॅडिकल साइन आहे, क्यूब रूटचे साइन आहे, ते इग्नोर करा. या साइनच्या आतमध्ये हा जो डेसिमल फॉर्म दिलेला आहे तिकडेच लक्ष द्या. आता इथे हे पहा, याला आपण अशा प्रकारे कसे राईट करणार आहे, फ्रॅक्शन फॉर्म मध्ये और रॅशनल फॉर्म मध्ये, तर डेसिमल पॉइंट न देता ऍज इट इज ते राईट करून घ्यायचे, जे काही डिजिट्स दिलेले आहेत ते. सो 0.006859 आणि आता डिनॉमिनेटर मध्ये 1 वर किती झिरोज देणार, तर डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, काउंट करा, 1, 2, 3, 4, 5 and 6. सो 1 वर 6 झिरोज आपण इथे देणार. आता हे पहा, 6859 याच्या आधी जे 3 झिरोज आहेत त्यांची इथे काही व्हॅल्यू आहे का, तर अजिबात नाही. मग ते नाही राईट केले तरीही चालणार आहेत. सो आपण अशा प्रकारे राईट करूयात, 6859 अपॉन 10 लाख. आणि हे जे रॅडिकलचं साइन आहे, क्यूब रूटचं साइन आहे, ते ऍज इट इज देऊन घेऊयात. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, क्यूब रूट ऑफ दिस नंबर, हो की नाही. मग आपण काय करूयात, आता 6859 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते फाइंड आउट करूयात. आता फाइंड आउट करण्याची तर काही गरजच नाहीये, कारण क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की क्यूब ऑफ 19 इज इक्वल टू 6859. मग इथे आपण 6859च्या जागी क्यूब ऑफ 19 अशा प्रकारे राईट करू शकतो. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. हे पहा, क्यूब ऑफ 19 आणि आता वरती क्यूब ऑफ 19 राईट केला म्हटल्यावर 10 लाख हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे ते फाइंड आउट करावं लागेल. सो हे पहा, 1 वर किती झिरोज आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6. आता या 6 झिरोजचे 3 ग्रुप्स करा. मग एका ग्रुपमध्ये काय येणार आहे, एका ग्रुपमध्ये 2 झिरोज, सेकंड ग्रुपमध्ये 2 झिरोज, थर्ड ग्रुपमध्ये 2 झिरोज. याचाच अर्थ जर आपण 100 इंटू 100 इंटू 100 केलं म्हणजे 2 झिरोज, 1 वर 2 झिरोज इंटू 1 वर 2 झिरोज,
इंटू 1 वर 2 झिरोज. आता 1 इंटू 1 इंटू 1 1च येत असतं हे आपल्याला माहित आहे, हो की नाही. आणि जे झिरोज आहेत ते ॲज इट इज आपल्याला राईट करायचे असतात. सो क्यूब रूट ऑफ 10 लाख काय येतं 100, राईट. सो आपण 10 लाखच्या ऐवजी क्यूब रूट ऑफ 100 असं राईट करू शकतो. आणि हे जे रॅडिकलचं साइन आहे ते ॲज इट इज देऊन घ्यायचे आहे. आता इथे पहा, न्यूमरेटर मध्ये क्यूब ऑफ 19, डिनॉमिनेटर मध्ये क्यूब ऑफ 100. मग दोन्हीकडे जे क्यूब्स आहेत त्यांना आपण ॲज अ कॉमन क्यूब म्हणून राईट करू शकतो. इंडायसेसचा तर रूलच आहे. हे पहा अशा प्रकारे क्यूब रूटचं साइन, रॅडिकलचं साइन आणि 19/100 अँड द होल क्यूब. आणि जे रिझन आहे इंडायसेसचं ते सुद्धा आपण राईट करूया तिथे. हे पहा काय आहे लॉ काय सांगतो आपल्याला, ए क्यूब अपॉन बी क्यूब जेव्हा असतं तेव्हा त्याला हा जो क्यूब आहे त्याला आपण ॲज अ कॉमन क्यूब म्हणून राईट करू शकतो. ए अपॉन बी द होल क्यूब. अशा प्रकारे हे रिझन जे आहे ते तुम्ही कंपल्सरी तुमच्या आन्सरमध्ये राईट करायचे आहे. जर तुम्ही ते राईट केले नाही तर तुमचा इथे मार्क कट होऊ शकतो. सो चला आता पहा नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण, इथला क्यूब आणि हा क्यूब रूट हे नेहमी कॅन्सल होत असतात, ते कधीच एकत्र नसतात. त्यामुळे आपण ते कट करून टाकूयात. रिमेनिंग काय आहे आता इथे 19/100. आता 19/100 याला डेसिमल फॉर्म मध्ये कशा प्रकारे राईट करायचे. आता याला डेसिमल फॉर्म मध्ये का राईट करायचे, कारण हे पहा हे जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्यामध्ये डेसिमल नंबर्स आहेत म्हणून. तर हे पहा आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 1 वर 2 झिरोज आहेत म्हटल्यावर न्यूमरेटर मध्ये डेसिमल फॉर्म कुठे येणार तर राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून. सो 1 2 आणि इथे येणार डेसिमल पॉइंट देऊन घेऊयात आपण इथे. हे पहा 19 झाले 2 डिजिट्स आणि 1 वर 2 झिरोज ना, म्हणून इथे येणार डेसिमल पॉइंट आणि त्याच्या आधी 0 राईट करायचा. सो 0.19 हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. आणि ऑप्शन नंबर डी मध्ये ते आन्सर दिलेले आहे. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 2. आता फर्स्ट क्वेश्चन मधले 3 सब क्वेश्चन्स होते ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आता हा सेकंड क्वेश्चन, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता इथे हे 2 नंबर्स दिलेले आहेत त्यांचे क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. क्यूब रूट कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो तर प्राइम फॅक्टरायझेशन मेथडने. आठवतंय का तुम्हाला. हे पहा कशा प्रकारे आपण इथे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. तर 5832 राईट करूया तिथे 5832. युनिट प्लेसवर 2 आहे, सो इव्हन नंबर आहे हा. याला आपण सगळ्यात स्मॉलेस्ट प्राइम नंबर जो 2 आहे त्याने डिवाइड करू शकतो. सो हे पहा अशा प्रकारे 2 2s are 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. सो 1 8 18 झाले इथे. 2 9s are 18. त्यानंतर ना इथे 3 आहे ना, सो 2 1s are 2. 1 राहिला, 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 2 किती झाले 12. सो 2 6s are 12. पुन्हा 2 ने डिवाइड करणार आपण. 2 1s are 2. 2 4s are 8. 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहणार. मग इथे 11 होणार. 2 5s are 10. 11 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. सो 1 6 16 झाले. 2 8s are 16. पुन्हा 2 ने डिवाइड होऊ शकतो हा नंबर. सो 2 7s are 14. 2 2s are 4. 1 रिमेनिंग राहिला इथे. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 8 18 झाले. 2 9s are 18. आता 3 ने आपण डिवाइड करू शकतो का नाही करू शकत कारण युनिट प्लेसवर 9 आलेला आहे. सो इथे आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 2s are 6. 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. 1 2 12 झाले. 3 4s are 12 आणि 3 3s are 9. पुन्हा 3 ने डिवाइड करू शकतो. 3 8s are 24 आणि 3 1s are 3. आता इथे पुन्हा 3 ने डिवाइड करू शकतो. 3 2s are 6. 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 2 रिमेनिंग राहतात. सो 2 1 21 झाले इथे. 3 7s are 21. पुन्हा 3 ने डिवाइड करूयात. 3 9s are 27. पुन्हा 3 ने. 3 3s are 9. पुन्हा 3 ने डिवाइड करूयात. 3 1s are 3.
आता इथे 1 आला, सो आपले हे डिव्हिजन कंप्लीट झालेले आहे. आता 5832 चे हे सगळे काय झाले, प्राइम फॅक्टर्स झाले. हे सगळे प्राइम फॅक्टर्स आपण इथे राईट करूयात. हे पहा, 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, आणि 3 किती टाइम्स आहे, 1 2 3 4 5 6 टाइम्स आहे. सो 3 6 टाइम्स आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. या सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला 5832 हेच आन्सर मिळते. त्यामुळे आपण अशा प्रकारे राईट केलेले आहे. 5832 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 आणि मग 6 टाइम्स 3 राईट केलेले आहेत. आता पुढे काय करतो आपण, तर आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. हो ना, क्यूब म्हणजे 3, म्हणून इथे आपण 3 चे ग्रुप्स तयार करणार. सो हे पहा, हा एक ग्रुप तयार झाला. प्रत्येक ग्रुपमध्ये सेम डिजिट असला पाहिजे. आता 3 चे ग्रुप करतोय की नाही, आता इथे हे आपण 3 चे ग्रुप केले, पण इथे सगळीकडे 2च आहे की नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ना हे पहा, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. आता हे पहा, 3 चे आपण ग्रुप्स केलेले आहेत. 2 किती टाइम्स आहे, 2 3 टाइम्स आहे, म्हणून आपण आता नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करणार क्यूब ऑफ 2. बरोबर, 3 चा ग्रुप केला आणि या ग्रुपमध्ये 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, म्हणून क्यूब ऑफ 2 आपण अशा प्रकारे राईट केलं. त्यानंतर ना इंटू, आता या ग्रुपमध्ये 3 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे, म्हणून क्यूब ऑफ 3. त्यानंतर ना इंटू, पुन्हा क्यूब ऑफ 3. आता हे पहा, इथे क्यूब, इथे क्यूब, इथे क्यूब, सगळीकडे क्यूब आहे. मग हा जो क्यूब आहे त्याला आपण कॉमन क्यूब म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर राईट करूयात. हे पहा, अशा प्रकारे. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय रिमेनिंग राहणार, मग 2 इंटू 3 इंटू 3 राईट करूयात. 2 इंटू 3 इंटू 3. चला, आता ब्रॅकेटमध्ये जे आहे त्याचे मल्टिप्लिकेशन करूयात. 3 इंटू 2 किती झाले, 6, आणि 6 इंटू 3 किती झाले, 18. सो 18 क्यूब इथे आपले आन्सर आलेले आहे. आता हे आपले आन्सर नाहीये. क्वेश्चन काय आहे, व्यवस्थित रीड करा. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. मग क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर आपल्याला 5832 ला रॅडिकल साइन मध्ये अशा प्रकारे राईट करावं लागणार. क्यूब रूट ऑफ, याचा काय अर्थ होतो, क्यूब रूट ऑफ 5832 इज इक्वल टू, आता इकडे क्यूब रूट घेतलेला आहे आपण, क्यूब फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, म्हणून इथे सुद्धा आपण क्यूब रूट ऑफ त्याच्या आतमध्ये राईट करणार 18 क्यूब. आता तुम्हाला माहित आहे हा क्यूब आणि हा क्यूब रूट कधीच एकत्र राहत नाहीत, ते नेहमी कॅन्सल होत असतात. सो रिमेनिंग काय राहिलं, 18. सो क्यूब रूट ऑफ 5832 इज इक्वल टू 18. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इथे 4096 चा क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. प्राइम फॅक्टर्स ऑलरेडी मी इथे राईट करून घेतलेले आहेत. सो 2 किती टाइम्स आलेला आहे, काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 टाइम्स 2 आहे. सो राईट करूयात इथे 12 टाइम्स 2. ओके, आता पुन्हा आपल्याला काय करायचं असतं, 3 चे ग्रुप्स करायचे असतात. हे पहा, 3 चे आपण ग्रुप्स केलेले आहेत. आता एका ग्रुपमध्ये आपण काय केलेलं आहे, 3 टाइम्स 2 ठेवलेला आहे की नाही, म्हणून क्यूब रूट ऑफ 2. त्यानंतर ना इंटू सेकंड ग्रुपचा क्यूब रूट ऑफ 2, त्यानंतर ना थर्ड ग्रुपचा क्यूब रूट ऑफ 2, आणि नंतर ना फोर्थ ग्रुपचा क्यूब रूट ऑफ 2. आता हा जो क्यूब आहे तो कॉमन म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर राईट करूयात आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये जे रिमेनिंग आहे राहिलेलं ते राईट करूयात. आता मल्टिप्लिकेशन करा. 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16. सो क्यूब ऑफ 16 इथे आपला आलेला आहे. आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे, म्हणून अशा प्रकारे आपण क्यूब रूट इथे राईट करणार. क्यूब रूट ऑफ 4096 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ आणि आतमध्ये 16 क्यूब. आता क्यूब आणि क्यूब रूट हे नेहमी कॅन्सल होतात, बरोबर. मग इथे क्यूब रूट ऑफ 4096 इज इक्वल टू काय आलेला आहे, 16 आलेला आहे.
कळालं? अशा प्रकारचे क्वेश्चन्स कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. M and N are in direct variation. N is 15 when M is 25. जेव्हा M 25 आहे तेव्हा N 15 आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे जेव्हा N 87 असेल तेव्हा M किती असेल आणि जेव्हा M 155 असेल तेव्हा N किती असेल. आता हे पहा, क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की M आणि N हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन क्वांटिटीज डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट येत असतो. म्हणून आपण काय करतो, हे जे अल्फाचं साइन आहे त्याच्याऐवजी के राईट करतो, इज इक्वल टू के राईट करतो. हे पहा अशा प्रकारे M इज इक्वल टू के आणि हा जो N आहे तो ऍज इट इज राईट करतो. आणि के म्हणजे काय आहे तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. सो वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता हे पहा, M म्हणजे काय आहे ते आपल्याला माहित आहे, N ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहित आहे. या दोन क्वांटिटीज वरून आपण कॉन्स्टंट फार इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. चला तर मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. नाव व्हेन N 15 and M is 25. सो हे पहा, आपल्याला काय करायचंय, यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. M किती आहे 25 आहे, इज इक्वल टू K. N किती आहे N 15 आहे, राईट करूयात. आता हे पहा, K ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर या 15 ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवावं लागणार. आता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो, इकडे गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 25 इज इक्वल टू, आता इथे 25 आणि हा जो 15 आहे तो इकडे डिव्हिजन मध्ये आला की नाही. सो 25 अपॉन 15 इज इक्वल टू K. आता डिव्हिजन करूयात. 5 3s are 15 आणि 5 5s are 25. सो 5 अपॉन 3, K ची काय व्हॅल्यू आलेली आहे 5 अपॉन 3. आता कॉन्स्टंट तर आपल्याला मिळाला, पण कॉन्स्टंट जो आपल्याला मिळालेला आहे त्यावरून आपण एक इक्वेशन फॉर्म करू शकतो. कशा प्रकारे इक्वेशन फॉर्म करायचं आहे तर आपल्याला हे जे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन त्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि इक्वेशन फॉर्म करायचं आहे. कशा प्रकारे येणार आहे तर हे पहा, M इज इक्वल टू कॉन्स्टंटची काय व्हॅल्यू आहे 5 अपॉन 3, राईट करूयात 5 अपॉन 3 आणि हा जो N आहे तो ऍज इट इज इथे राईट करूयात N. सो हे काय झाले, हे झाले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला आता आपल्याला इक्वेशन मिळालेले आहे. या इक्वेशन वरून आपण या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फार इझिली फाइंड आउट करू शकतो. आता इथे फर्स्ट काय दिलेले आहे की N 87 आहे तेव्हा M ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याकडे इक्वेशन आहे ते इक्वेशन ऍज इट इज आपण इथे राईट करून घेऊयात. हे पहा, इक्वेशन राईट केले. आता N ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे की नाही ती इथे सबस्टिट्यूट करूयात. M लगेचच आपल्याला मिळणार आहे. सो M इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू N ची व्हॅल्यू आहे 87. आता 3 ने 87 ला आपण फार इझिली डिवाइड करू शकतो, हो की नाही. 3 1s are 3, 3 2s are 6, 8 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. 2 7 27 झाले. सो 3 9s are 27. सो आता इथे रिमेनिंग काय आहे 29 इंटू 5. 29 इंटू 5 काय येतं 145. सो M इज इक्वल टू काय आलेलं आहे 145. सो इथे M ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. चला नेक्स्ट पाहूयात. फाइंड N when M is 155. राईट करूयात इथे. ओके, आता हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेले आहे ते ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हे पहा आणि M ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूयात. सो 155 M च्या जागी 155 इज इक्वल टू 5 अपॉन 3 इंटू N ची काय व्हॅल्यू आहे का नाही. सो N ऍज इट इज राईट करूयात. आता या N ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे म्हणून 5 अपॉन 3 ला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला पाठवावं लागणार. मग कशा प्रकारे आपण पाठवणार तर हा जो 3 आहे तो इथे डिव्हिजन मध्ये आहे, हो ना. याला आपल्याला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये पाठवावं लागणार. इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे की नाही, मग इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार आणि इथे हा जो 5 आहे तो न्यूमरेटर मध्ये आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये पाठवावं लागणार. मग कशा प्रकारे येणार ते हे पहा. 155 इथे
डिनॉमिनेटर मध्ये आहे की नाही हा 3, सो इथे इंटू 3 न्यूमरेटर मध्ये डिवाइडेड बाय हा 5 जो न्यूमरेटर मध्ये आहे तो येणार डिनॉमिनेटर मध्ये. ओके, इज इक्वल टू n. चला आता डिवाइड करून पहा होतंय का डिवाइड. 5 1s are 5, 5 3s are 15 and 5 1s are 5. 31 into 3 करा बरं, मल्टिप्लिकेशन करा. काय प्रोडक्ट येते, 3 1s are 3 आणि 3 3s are 9. हो की नाही. सो 93. n इज इक्वल टू 93. हे पहा कशा प्रकारे आपण फार इझिली इथे या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. आधी आपण काय केलं तर कॉन्स्टंट फाइंड आउट केला. हो की नाही. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अशा प्रकारे इथे मांडलं, त्यानुसार आपण कॉन्स्टंट फाइंड आउट केला. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मांडले. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन एकदा का आपल्याला मिळाले मग त्या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या आणि ज्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेल्या होत्या त्या फार इझिली आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. y varies inversely with x. If y 30 when x is 12, find y when x is 15 and then find x when y is 18. आता इथे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे. जेव्हा इन्व्हर्स व्हेरिएशन असतं तेव्हा आपण ते कशा प्रकारे शो करतो तर हे पहा अशा प्रकारे. आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन क्वांटिटीज इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्यांचं जे प्रोडक्ट असतं ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. हो की नाही. मग आता इथे आपण काय करूयात, हे जे सिम्बॉल आहे अल्फाचं या सिम्बॉलच्या ऐवजी इज इक्वल टू के राईट करूयात. के काय असतो तर हे पहा अशा प्रकारे आपण इज इक्वल टू के आणि 1/x. आता इथे के काय आहे ते सुद्धा आपल्याला रिझन इथे राईट करायचं आहे. वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असतं. आता हे पहा के इंटू 1 काय येतं, के ओनली. सो y इज इक्वल टू के अपॉन x येणार. आता हा जो के एक्स आहे तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. हो की नाही. इथे डिव्हिजन मध्ये आहे. तो जेव्हा त्याची साईड चेंज करतो तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होतो. आता तुम्ही म्हणाल या एक्स ला का बरं इकडे पाठवायचं, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला का पाठवायचं. त्याला अशासाठी पाठवायचं कारण आपल्याला या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या के ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली की आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. त्या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून आपल्याला फार इझिली कोणतीही क्वांटिटी फाइंड आउट करता येणार आहे. सो म्हणून आपल्याला या एक्स ला इकडे पाठवायचं आहे. सो y इंटू एक्स इज इक्वल टू के. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की जेव्हा इन्व्हर्स व्हेरिएशन मध्ये दोन क्वांटिटीज असतात तेव्हा त्यांचं जे प्रोडक्ट असतं ते कॉन्स्टंट असतं. हो की नाही. तर हे पहा y इंटू एक्स या दोन क्वांटिटीज आहेत. यांना मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे प्रोडक्ट येणार आहे ते के. के म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे. कळालं का तुम्हाला. चला आता इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे की y 30 आहे आणि x 12 आहे. सो इथे राईट करूयात. नाव इफ y इज 30 अँड x इज 12 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. मग यामध्ये आपण y किती आहे 30 आहे इंटू x आहे 12 इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे के. के म्हणजे कॉन्स्टंट. चला मल्टिप्लिकेशन करा. आता हे पहा 12 3s are किती येतं, 12 3s are येतं 36. सो 12 3s are 36 आणि हा 0 ॲज इट इज. सो हे पहा मल्टिप्लिकेशन 360 इज इक्वल टू के. सो के काय मिळालेला आहे आपल्याला 360 मिळालेला आहे. आता आपण काय करूयात यामध्ये के आपल्याला मिळालेला आहे की नाही. मग या के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. त्यामुळे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळणार आहे. सो हे पहा y इंटू एक्स इज इक्वल टू 360 हे काय आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला y फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे जेव्हा x 15 आहे. चला मग इक्वेशन तर आपल्याला मिळालेलं आहे त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो इक्वेशन इथे राईट करूयात. ओके y फाइंड आउट करायचं आहे ॲज इट इज येणार. x ची व्हॅल्यू 15 आहे इज इक्वल टू 36. आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या 15 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला जावं लागणार. सो असंच जाणार का तो नाही. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही त्याला इकडे चेंज होणार त्याचं साईन डिव्हिजन मध्ये जाणार तो. सो y इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 15. चला डिव्हिजन करा. 15 1s are 15 अँड 15 2s are 30. 36 मधून 30 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 6 रिमेनिंग राहतात. सो 6 0 किती झाले 60 झाले आणि 15
4 जार 60. y इज इक्वल टू काय आलेलं आहे 24. हे पहा पाहिलं कशा प्रकारे आपण फार इझिली आन्सर आपले फाइंड आउट केलेले आहे. जेव्हा x 15 आहे तेव्हा y किती असणार आहे 24 असणार आहे. चला नेक्स्ट पाहूयात. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे जेव्हा y 18 आहे. इक्वेशन आहे आपल्याकडे, राईट करूया तिथे इक्वेशन. ओके, आता या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. y आहे 18, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून x ॲज इट इज राईट केला इज इक्वल टू 36. आता या 18 ला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. सो x इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 18. डिव्हिजन करा. 18 1 जार 18, 18 2 जार 36, 18 0 जार 0. सो x इज इक्वल टू 2020. पाहिलं किती इझी आहे. आता या मिससेलेनियस एक्सरसाइज 1 चे नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.